नमस्कार, मानसी मराठी रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीने अंड्याची आमटी कशी बनवतात हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासाठी मी ही बघा 4 अंडी घेतलेली आहे। तर एक अंड मी साईडला ठेवणार आहे, नंतर मी आमटीसाठीच वापरणार आहे। तर तुम्हाला मी रेसिपी करते मी दाखवते। तर तत्पूर्वी मी ही 3 जी अंडी आहेत ना ते मी बॉईल करून घेणार आहे। तुम्हाला मी दाखवते बघा, 3 अंडी मी बॉईल करून घेते। आता उकडायला ठेवते आहे मी। चांगली स्वच्छ मी धुवून घेतली आहेत, कारण वरती पिसं वगैरे किंवा असं हे असतं जराशी घाण असते, ती मी चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे। आणि आता ही अंडी मी बॉईल करायला ठेवते। हे बघा, आता मी बॉईल करायला ठेवते आणि हे एक अंड मी साईडला ठेवलं। अंडी मी बॉईल करायला ठेवते। 10-15 मिनिटात ते होऊन जातं। त्याला क्रॅक पडले की समजायचं की अंडी उकडली आहेत चांगली। आणि एका साईडने मी वाटपाची तयारी करते। हे बघा, अंडी बघा बॉईल झाली आहे। हे बघा क्रॅक पडले आहेत अंड्याला। अंडी अशा प्रकारे मी बॉईल करून घेते। आता मी वाटप भाजून घेते। हे बघा, आता अंड्याची मालवणी पद्धतीने आमटी करण्यासाठी लागणारं साहित्य बघा। 2 कांदे घेतले मीडियम साईजचे, अर्धा वाटी खोबरं घेतलं आहे, अर्धा इंच आलं घेतलं आहे, 4-5 लसणीच्या पाकळ्या घेतल्या, थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि कोकम पण लागणार आहे। आणि हे बघा, फोडणीसाठी कांदा आणि 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। आणि त्यासाठी हे बघा थोडेसेच खडे जरा फ्लेवर चांगलं झणझणीत व्हायला पाहिजे म्हणून थोडे खडे मसाले घेतले। 2 मिरी घेतले, 2 लवंग घेतले, थोडी बडीशेप घेतली आहे, दालचिनी घेतली आहे, चक्रफूल घेतलं आहे, दगडफूल घेतलं आहे आणि थोडीशी तमालपत्री घेतली आहे। आणि एक अंड हे बॉईल झालेलं नाही, हे कच्चंच आहे। आणि 3 मी बॉईल करून घेतले आहेत। आणि मालवणी मसाला, मीठ आणि तेल एवढ्याच साहित्यात बनवून ही आपली मालवणी अंड्याची आमटी तयार होणार आहे। तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर हे बघा, कढई चांगली तापली आहे। आता मी कांदा टाकून घेते। तेल टाकायचं नाही, नुसतं तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता। हे बघा, लवकर कांदा भाजला जातो आणि ही लोखंडाची कढई आहे, त्यामुळे जे वाटर आहे ना आपलं लवकर भाजलं जातं फटाफट। आता हे बघा, कांदा मी चांगला परतवून घेते। हे बघा, आणि त्यामध्ये काही खडे मसाले घालायचे, जर थोड्या वेळाने घालायचे, पण थोडा कांदा थोडासा नरम पडायला द्यायचा। हे बघा, आणि त्यामध्ये हे आपलं हे आलं, हे बघा, हे आल्याचे अर्धा इंच आलं आणि हे बघा लसूण पाकळ्या टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं। हे बघा, आता हे कांद्या आपण लसूण वगैरे टाकले। आता हे आपण हे जेवढे खडे मसाले घेतले होते ना ते सर्व आता आपण टाकून घेऊया आणि चांगलं परतवून घ्यायचं। आणि गॅसची स्लो मिडियमच ठेवायची, जास्त म्हणजे जास्त मोठी नाही ठेवायची, कारण सगळं जळून जायचं। त्यामुळे मिडियम आचेवरच सगळं हे मंद आचेवर चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं हे कांदा वगैरे। म्हणजे बघा, ही एक बेडगी मिरची टाकते म्हणजे कलरसाठी। हे बघा, तर असे तोडून टाकायचे आणि चांगलं परतून घ्यायचं। कांदा बऱ्यापैकी हे बघा चांगला लाल झाला आहे। हे बघा, तांबूस असं झालं आहे। आता आपण याच्यामध्ये हे खोबरं टाकायचं। तुम्हाला जर सुकं हवं असेल तर तुम्ही सुकं पण वापरू शकता। आता आम्ही ओलंच वापरतो जास्त, फक्त चिकनला जरासं वापरतो, नाहीतर मी जास्त सुकं खोबरं वापरत नाही, कारण ते जास्तच ऑइली असतं कम्पॅरेटिव्ह। ओलं पण असतंच, पण सुकं जास्त असतं, त्यामुळे मी सुकं हे अवॉइडच करते। ओलं खोबरं चांगलं परतवून घ्यायचं। बघा, खोबरं चांगलं भाजलं झालं आहे। बघा, जास्त करपवायचं पण नाही आणि जास्त कच्चं पण नाही ठेवायचं, मधल्यामध्ये, म्हणजे एकदम तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जास्त पण नाही आणि कमी पण नाही। हे बघा, आता अशा प्रकारे हे माझं भाजून झालं। आता ह्याच्यामध्ये ना थोडी कोथिंबीर टाकायची, थोडीशी, आणि चांगलं परतवून घ्यायचं। आता हे मी वाटप 5 मिनटं किंवा 10 मिनटं, जर थंड वेळ असेल तर थंड करायला ठेवायचं आणि मग आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं। वाटप मी हे बघा आता मिक्सरला मी लावून घेते। मसाला मी टाकणार नाही एवढ्यात, पहिला आधी वाटून घेते। मी आता अर्ध वाटलेलं आहे, वाटून घेतलं। आता मी मसाला टाकते, कारण जळून जातो ना, म्हणजे असं त्याचा फ्लेवर निघून जातो। हे बघा, आता मी मसाला, तुम्हाला किती कमी जास्त तिखट हवं त्याप्रमाणे, आता मी परत एकदा फिरवून घेते। आता हे बघा, मी आता फोडणी द्यायला सुरुवात करते। त्यासाठी मी काय घेतलं आहे बघा, एक अंड जे मी 3 अंडी बॉईल करून घेतली आणि एक अंड जे आहे ते मी आमटी करताना मी दाटसरपणा आमटीला यायला पाहिजे म्हणून मी हे एक अंड फेटून घेतलं। हे बघा, आणि हे बघा, आता माझं मी वाटप पण तयार झालं आहे। आता मी फोडणी द्यायला सुरुवात करते, पण त्याआधी हे बघा जरा अंड्यांना ना
थोडंसं असं म्हणजे मसाला त्याच्यामध्ये मुरतो. हे बघा थोडंसं असं काप करून घ्यायचं, एकच सिंगल असं, बस एवढंच. हे बघा तुम्ही बघू शकता एवढंच. हे बघा अशा तिन्ही अंड्याने मी करून घेतलं. आता मी फोडणी द्यायला सुरुवात करते. तुम्हाला बघा टोप चांगलं तापलं आहे. आता हे बघा, आता मी तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल. हे बघा मी आता 2 पळी टाकल्या. तेल छान तापलं की ठेचलेलं लसूण टाकायचं, तर असं लाल व्हायला द्यायचं. हे बघा कांदा पण टाकायचा आणि थोडासा कढीपत्ता पण टाकायचा, जरा तोडून टाकायचा. आहे बघा असं चांगला स्वाद उतरतो आमटीमध्ये. आणि चांगलं असं जरा तांबूस होईपर्यंत फोडणी चांगली जरा खमंग बसली पाहिजे. हे बघा चांगलं सोनेरी कलर यायला पाहिजे. हे बघा आणि मग थोडीशी फ्लेवरसाठी थोडी कोथिंबीर टाकायची, मग अजूनच स्वाद दुप्पट होतो आमटीचा. चांगलं असं परतवून घ्यायचं. तर सगळं म्हणजे तांबूस कलर आला आहे बघा, फोडणी चांगली झाली आहे. आता आपण हे वाटण जे काढलं आहे ते आपण याच्यामध्ये काढून घ्यायचं. हे बघा, हे बघा चांगलं असं परतवून घ्यायचं वाटण. मिक्सरला जे काही अजून थोडा मसाला होता तो सर्व मी काढून घेतला. हा बघ, आणि चांगलं परतवून घ्यायचं. आता हे बघ कन्सिस्टन्सी एवढी आहे बघा. आता मला अजून हवी आहे, मग अजून मी आता पाणी ॲड करणार, म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अजून ॲड पाणी करणार आणि ह्या आमटीमध्ये टाकून घ्या. आता केवढी तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे, म्हणजे जास्त जाड पाहिजे की पातळ पाहिजे, हे सर्वस्वी आपल्यावर आहे. हे बघा आता चांगलं बॉईल काढायचं, चांगली उकळायची. आता ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं. हे बघा आणि चांगलं ढवळून घ्यायचं. हे बघा चांगली उकळी आली आहे आमटीला. हे बघा तुम्ही बघू शकता, चांगली उकळायला द्यायची. आणि मग आपण जे अंड फेटून घेतलं आहे ना ते मग ह्या आमटीमध्ये टाकायचं, म्हणजे ह्या आमटीला दाटसरपणा पण येतो आणि अंड्याचा चव, म्हणजे अंड्याची जी चव आहे ती ह्या आमटीमध्ये उतरते. कारण आपण अंडी जी आहे ती बॉईल करून घेतली आहेत. आपण दुसऱ्या मेथडने पण करू शकतो, म्हणजे अंडी आपण फोडून अशी म्हणजे अख्खी ती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवीन. आता सध्या मी जे तुम्हाला दाखवलं ते अंडी बॉईल, म्हणजे अंडी उकडून त्याची आमटी कशी करतात हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते. तर आता हे बघा, हे मी अंड फेटून घेतलं आहे. हे बघा ते आता मी जरा आता गॅस स्लो करायचा. आता चांगली उकळी आली, गॅस स्लो करायचा आणि हे बघा हे फेटून घेतलेलं अंड असं टाकून घ्यायचं. हे बघा असं आणि चांगलं असं ढवळून घ्यायचं. आणि आता बघा ही आपण जी अंडी घेतली आहेत ना कट करून, ती आपण आता ह्याच्यामध्ये टाकायची. बघा आता आम्ही 3 माणसं आहेत म्हणून तिघांना एक. आणि आता ही कोकम आहेत. आता अंडी म्हटल्यानंतर कोकम पाहिजे म्हणून मी टोमॅटो नाही वापरला आहे, कारण मी कोकम घालणार म्हणून. हे बघा आता हे बघा ही कोकम अशी जरा बारीक करून टाकायची, कारण आतमध्ये बी वगैरे असते ते काढून टाकायची. आणि हे बघा अशी कोकमाने चांगला आंबटपणा येतो. आणि वरून अशी कोथिंबीर पेरायची. ही बघा आता आमटीला चांगली उकळी काढायची. आता 5 मिनटं चांगली शिजायला द्यायची मंद आधी. पहिली आधी उकळी काढून घ्यायची आणि मग गॅस स्लो करायचा आणि 5 मिनटं मंद आचेवर उकळी काढायची. हे बघा चांगलं बॉईल येतं आहे आमटीला. अशा प्रकारे ही मालवणी पद्धत जी झणझणीत आपला अंड्याचा रस्सा किंवा आमटी पण म्हणू शकता बनवून आपली तयार होते. हे बघा आता पावसाळ्याचे जे दिवस आहेत, असं गरमागरम जी अंड्याची आमटी मस्तच लागते, जी आपण भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकतो. आणि अशा आमट्या ज्या आहेत त्या पावसात अतिशय रुचकर लागतात. मग गरमागरम आमटी आणि वाफाळता भात. हे बघा आता मी गॅस स्लो करते आणि उकळी आणायला देते. हे बघा 5 मिनटं बऱ्यापैकी उकळी आली. आता गॅस स्लो करायचा आणि आता शिजू द्यायची. हे बघा अशा प्रकारे आपलं झणझणीत अंड्याची आमटी आपली रेडी झाली आहे. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे बघा किती दाटसर पण झाली आहे आणि मस्त थिकनेस पण आला आहे चांगला, म्हणजे घट्टही नाही आणि पातळही नाही, मधल्यामध्ये झाली. प्रकारे अंड्याची आमटी बनवून तयार झाली, जी तुम्ही चपातीबरोबर, भाताबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता. तुम्हालाही नक्की आवडेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.